हे दोन कलर मी इथे घेतलेले आहेत, निळा कलर आहे आणि क्रीम कलर आहे। तुम्ही तुमच्या मनात कोणतेही कलर घ्या आवडीनुसार। सुरुवातीला नॉट बनवून घ्यायची आणि चेन करायच्यात। जेवढं तुमच्या दरवाजेचं माप आहे तेवढे चेन करून घ्या। इथं चेन मी मोजत नाहीये, दरवाजेचं माप मोजायचं आपल्याला। करून घेते मी आता बाकीचे चेन। याची मी चेन करून घेतली। दरवाजाच्या मापाची चेन करून घ्यायची। 1 2 आणि 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या याच्यावर डबल क्रोशा करायचा। परत पुढच्या चेनवर डबल क्रोशा करायचा। हे खांब करायचे, प्रत्येक चेनवर खांब करून घ्यायचे। याच्या पुढची लाईन पण खांबाचीच करायची, परंतु कलर चेंज करून करायची। ह्याच्यानंतर निळा कलर लावायचा आणि ती एक लाईन करून घ्यायची। असे मी 2 लाईन आता करून घेते। प्रत्येक खांबावर एक एक खांबच करायचा आहे। एका डबल क्रोशावर एक डबल क्रोशा। हे 2 लाईन करून घेतल्यात मी अशा। आता परत कलर चेंज करायचा। हा क्रीम कलर आहे तो वरती घ्यायचा आहे। मी इथं कट केलेला नव्हता म्हणून इथं घेते वर। कट केलेला असेल तुम्ही तर नंतर जोडून घ्या। एक 2 3 4 आणि 5 चेन करायच्या। 1 आणि 2 डबल क्रोशे सोडायचे आणि तिसऱ्या ह्याच्यात डबल क्रोशा करायचा। आणखीन एक चेन घेते मी, 5 चेन ओढलं चालले। 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या ह्याच्यात डबल क्रोशा करायचा। परत 2 चेन करायच्या। 2 डबल क्रोशे खालचे सोडायचे, तिसऱ्या ह्याच्यात डबल क्रोशा। परत 2 चेन, 2 डबल क्रोशे सोडायचे आणि तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा। 2 चेन, 2 सोडून तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा। एक खांब करायचा आहे, 2 चेन घ्यायच्यात, परत एक खांब करायचा आहे आणि खालचे 2 खांब सोडायचेत। वरी 2 चेन घेतले की खाली 2 खांब सोडायचेत। अशीची लाईन करून घेते मी। ही लाईन झाली आहे माझी बनवून। परत इथं 6 चेन करायच्या। 1 2 3 4 5 6 फिरवून घ्यायचे आणि आता ह्या पुढच्या खांबावर खांब करत जायचं। असंच आपल्याला सेम जसं आपण आताची लाईन केली तशीच लाईन करायची। परत 2 चेन करायच्या, पुढच्या खांबावर खांब करायचा। परत 2 चेन करायच्या, पुढे डबल क्रोशावर डबल क्रोशा। 2 चेन, डबल क्रोशा। परत 2 चेन। अशीच आणखीन एक लाईन मी करून घेते। 1 2 आणि 3 लाईन अशा सेम बनवायच्या। मी तिसरी लाईनही करून घेते आणि मग नंतर पुढची डिझाइन दाखवते।
या 3 लाईन करून घेतल्यात मी. त्याच्या पुढची डिझाईन 1 2 3 4 5 चेन करून घ्यायच्या. आणि हे जो पहिला डबल क्रोशा आहे याच्यावरचा त्या डबल क्रोशावर डबल क्रोशा, परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, 2 चेन, असे 7 वेळा करायचे आपल्याला. 1 2 आणि 3 झाले, आणखीन 4 करून घेते. 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा झाले. आता इथं जे पुढच्या चेन आहेत त्याच्यावर आपल्याला डबल क्रोशे करायचे. 1 2, परत डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 2 डबल क्रोशे, डबल क्रोशावर एक डबल क्रोशा. 1 2 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशे इथं तयार झाले बघा. परत 2 चेन घ्यायच्या आणि पुढे डबल क्रोशा डबल क्रोशा, परत 2 चेन, पुढच्या खांबावर खांब, 2 चेन, पुढच्या खांबावर खांब. आता या ठिकाणी जसं आपण इथं 7 वेळा करून घेतलं होतं तसं इथं 11 वेळा करून घ्यायचं आपल्याला. 1 2 3 झाले, बाकीचं मी करून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 घरं झालेले आहेत. आता त्याच्या पुढं परत इथं जसे आपण 7 डबल क्रोशे करून घेतलेत तसे इथं देखील करायचे आहेत. डबल क्रोशावर एक 2 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशे झालेत. परत 2 चेन करायच्या, डबल क्रोशावर डबल क्रोशा, परत 2 चेन. असे तिथे जसे आपण 11 वेळा हे केलेले आहेत तसंच 11 इथं करून घ्यायचे. आणि नंतर परत ह्या 7 डबल क्रोशे करायचे. असे परत 11 वेळा करून घ्यायचं, परत 7 डबल क्रोशे. आणि शेवटला इथं जसे 7 केलेले आहेत तसंच इकडं जसं सुरुवातीला 7 बनवलेले आहेत तसं शेवटी तसंच करायचं. तर मी हे पूर्ण करून घेते लाईन एवढी. हे इथपर्यंत करून घेतले मी. इथं 7 ते केले. थोडीशी पट्टी जास्त झाली होती आपली 2-3 कंपाची, तर मी अशी इथं फोल्ड केले. परत 5 चेन करायच्या, फिरवून घ्यायचे. डबल क्रोशावर डबल क्रोशा, 2 चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशा, 2 चेन, असं इथपर्यंत येईपर्यंत करून घ्यायचे. हे सोडायचं, इथपर्यंत येईपर्यंत करायचं. 1 2 3 4 5 आणि 6 वेळा झाले इथं आपलं बनवून. आता इथे ह्या 7व्या घरात परत आपल्याला डबल क्रोशे करायचे त्या 2 चेनवर. आणि जे 7 डबल क्रोशे आहेत त्या प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे.
आणि जसं सुरुवातीला पहिल्या घरात आपण सुरुवातीच्या घरात जसं आपण इथं डबल क्रोशे वाढवलेत तसेच इकडं पण एक घरात डबल क्रोशे वाढवायचे. या ठिकाणी एवढे खांब झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 खांब तयार झाले. परत 2 चेन करायच्या. पुढच्या खांबावर खांब घ्यायचा. परत असं 2 चेन एक खांब असं करत करत इथपर्यंत यायचं आणि हे जे 7 खांब केलेले आहेत आपण तिथपर्यंत येऊन त्याच्या आधीच्या एका ह्याच्यावर खांब करून 2 खांब करायचे. परत हे 7 करायचे. परत शेवटी देखील 2 खांब आणि या पुढच्या खांबावर एक खांब असे मिळून 13 खांब तयार होतात. अशी पूर्ण लाईन आता करून घ्यायची. करून घेते आता मी पूर्ण लाईन. झाली म्हणजे ही लाईन बनवून 5 चेन करून घ्यायच्या. फिरवून घ्यायचं आहे. डबल क्रोशा डबल क्रोशा. परत 2 चेन. डबल क्रोशा डबल क्रोशा. 2 चेन डबल क्रोशा. इथपर्यंत करून घ्यायचे आणि हे एक आलं की हे घरात आपल्याला डबल क्रोशे करायचे वरच्या चेनवर. हे झाले 1 2 3 झाले. 7 डबल क्रोशे करायचे. आता पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे करायचे. 4 5 6 आणि 7 डबल क्रोशे झाले. 2 चेन करायच्या. खाली 2 डबल क्रोशे सोडायचे. तिसऱ्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या. खाली 2 डबल क्रोशे सोडायचे. तिसऱ्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा. परत ह्याच्या पुढं प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे. कारण जसे तिकडे सुरुवातीला आपण 7 डबल क्रोशे केले तसंच या साईडला देखील 7 डबल क्रोशे. 1 2 3 4 आले आणि ह्याच्यावर 2 घ्यायचे. 5 6 आणि या डबल क्रोशावर 1 7. परत 2 चेन करायच्या. पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा. परत 2 चेन. पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशा. 2 चेन डबल क्रोशा. परत 2 चेन. असंच इथपर्यंत करत जायचं. इथं आलं की परत इथं आपल्याला 2 डबल क्रोशे वाढवायचे आणि इथं टोटल 7 मिळून करायचे. हे 3 आणि हे 4 आणि परत इथं मध्ये 1 सोडायचा. 1 डबल क्रोशा घ्यायचा आणि परत इकडे शेवटी पण 7 करायचे. जसं आपण इथं केलं आहे तसं अशीच आता ही पूर्ण लाईन करून घ्यायची. ही लाईन झाली माझी बनवून. आता पुढच्या लाईनची सुरुवातीला मी इथं 1 करून घेतले 3 वेळा. आणि एक वेळा इथे परत या ठिकाणी 2 डबल क्रोशे वाढवायचे आपल्याला. एक 2 3 झाले. 7 डबल क्रोशे करायचे तिथं पण. 4 5 6 7
7 डबल क्रोशे झाले. परत 3 चेन करायच्या, 1 2 3. 3 चेन करून हा जो आपला इथला खांबा आहे, डबल क्रोशा आहे, त्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशा करायचा. एकावरच आपण 2 डबल क्रोशा केले. परत 3 चेन करायच्या आणि इथले 1 2 आणि 3 सोडायचे. चौथ्या डबल क्रोशावर डबल क्रोशा करायचा. 1 2 3 4 आणि या चेनवर 2 5 6 आणि डबल क्रोशावर 1 7. जसं सुरुवातीला इथं 7 डबल क्रोशे झालते, तशाच्या प्रमाणे इथे शेवटी पण आपण 7 डबल क्रोशे केले. अशीच आता ही लाईन करून घ्यायची. परत 2 चेन करून डबल क्रोशावर डबल क्रोशा. परत 2 चेन, पुढच्या डबल क्रोशा डबल क्रोशा, 2 चेन. असंच इथपर्यंत करून घ्यायचं आणि याच्या पुढं परत सेम तसेच आपले 7 डबल क्रोशे करून 3 चेन करून परत एक डबल क्रोशा, 2 चेन, एक डबल क्रोशा, परत 3 चेन आणि नंतर 7 डबल क्रोशे असं आता करून घ्यायचं. ही लाईन झाली आहे बनवून माझी. तर पुढच्या लाईनला सुरुवातीला 5 चेन करून घेतल्यात मी. डबल क्रोशावर डबल क्रोशा करायचा, 2 चेन, डबल क्रोशा, 2 चेन, डबल क्रोशा. परत या 2 चेनवर आपल्याला डबल क्रोशा करायचे, खांब करायचे. तीन झाले, 4 5 6 7 खांब तयार झाले. 1 2 3 4 आणि 5 चेन करायच्या आणि याच्या मध्यभागी ज्या 2 चेन घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी डबल क्रोशा करायचे, 1 2. परत 4 चेन करायच्या, 4 चेन आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 5 चेन करायच्या, 5 चेन, 1 2 3 सोडायचं. चौथ्यावर डबल क्रोशा करायचा, 1 2 3 4 आणि हे चेनवर 2 5 6 आणि डबल क्रोशावर 1 7. परत 2 चेन करून पुढं आहे तसे डिझाईन करायची. अशा प्रकारे ही लाईन मी करून घेते. ही लाईन झाली माझी बनवून. सुरुवातीला 5 चेन घेतल्या, डबल क्रोशा डबल क्रोशा, 2 चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा आणि पुढे हे 2 चेनवर परत 2 डबल क्रोशे. 1 2 3 झाले. 7 डबल क्रोशे करायचे तसेच. 4 5
6 7 परत 5 चेन करायच्या 1 2 3 4 5 आणि आता दोरा इथंच राहू द्यायचा असंच कलर बदलायचा आपल्याला हा दोरा कट नाही करायचा कारण आपल्याला यानंच पुढे विणायचं आहे असंच सोडायचं इथं याची 4 चेन घेतलेले आहेत या ठिकाणी विणायचंय इथं जोडायचा डायरेक्ट दोरा 1 2 3 चेन घ्यायच्या सुरुवातीला झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि त्याच्यातच आणखीन डबल क्रोशे करायचे 14 डबल क्रोशे करायचे टोटल 2 झाले 3 बाकीचे मी करून घेते चौदा डबल क्रोशे झालेत तयार तर हा दोरा इथंच कट करायचा हे डिझाईन असं प्रत्येक याच्यात करून घ्यायची तिथं असं 14 डबल क्रोशे करून घ्यायचे प्रत्येक याच्यात हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो आपण याची पाठीमागाचा पॅक करून घ्यायचा आहे इथं 5 चेन घेतलेले आहेत आपण ही जी दुसरी चेन आहे त्याच्यावर डबल क्रोशा ट्रिपल क्रोशा करायचा आहे सॉरी ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा आहे ट्रिपल क्रोशा म्हणजे 2 वेळा सुईवर दोरा घ्यायचा पहिलं 2 मधून एकदा काढायचं दोरा परत 2 मधून आणि परत 2 मधून असा हा ट्रिपल क्रोशा तयार होतो परत 2 चेन घ्यायच्या ट्रिपल क्रोशा करायचा आहे प्रत्येक डबल क्रोशावर आपल्याला एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे आणि 2 ट्रिपल क्रोशे झाले की 2 चेन घ्यायच्यात प्रत्येक ह्याच्यावर असा एक ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा परत 2 चेन मी आता करून घेते राहिलेले इथं सुरुवातीला पहिल्या ह्याच्यात आपण 2 ट्रिपल क्रोशे घेतलेत आणि शेवटी पण 2 घेतले त्याच्यामुळे या ठिकाणी आपले 16 ट्रिपल क्रोशे तयार झालेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 परत 5 चेन घ्यायच्या 1 2 3 4 5 1 2 3 सोडायचे आणि चौथ्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचा अशा इथं 7 डबल क्रोशे करून घ्यायचे 2 झाले 3 4 चेनवर 2 5 6 इथं 7 परत 2 चेन करायच्या पुढच्या डबल क्रोशा असंच आता ही पुढच्या ठिकाणी पण अशी डिझाईन करून घ्यायची आता ही लाईन मी करून घेते ही लाईन झाली आहे माझी बनवून
परत इथं 5 चेन करायच्या कडेला, म्हणजे सुरुवातीला फिरवून घ्यायचे असं. या ठिकाणी 2 डबल क्रोशे, इथं पुढं पण करायचे. तिथं टोटल आपल्याला 7 डबल क्रोशे करायचे. 3 झाले, 4 5 6 7, 2 चेन करायच्या आणि हा जो ट्रिपल क्रोशा केलेला आहे त्याच्यावर ट्रिपल क्रोशा करायचा आहे. त्याच्या पुढच्या याच्यावर एक ट्रिपल क्रोशा, 3 चेन, त्याच्या पुढच्या ट्रिपल क्रोशावर एक ट्रिपल क्रोशा, परत 3 चेन, असं इथपर्यंत करत आणायचे. 3 चेन घ्यायच्यात मध्ये आणि ट्रिपल क्रोशावर ट्रिपल क्रोशा. हे झाले ते बनवून. आता पुढे हे 1 2 आणि 3 सोडायचे. चौथ्यापासून डबल क्रोशा करायचे. 1 2 3 4 5 6 आणि पुढच्या डिझाईन मध्ये सुरुवात करायची. 7 8 9 आणि 10 डबल क्रोशे तयार होतात इथं. परत 2 चेन करायच्या आणि पुढच्या ट्रिपल क्रोशावर ट्रिपल क्रोशा, म्हणजे जशी आपण मागे डिझाईन केलेली आहे त्याची सेम पुढची डिझाईन करून घ्यायची. 2 ट्रिपल क्रोशे, 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशे, 2 3 चेन, अशीच आता पुढची डिझाईन करून घ्यायची. मी करून घेते आता. माझा हा राऊंड झाला. इथं 3 चेन करायचे, इथं फिरवून घ्यायचे आणि या ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 झाले, 4 5 6 7, 3 सोडले. परत 2 चेन करायच्या आणि जे दोन्हीच्या मध्ये 3 चेन घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी विणायचं आपल्याला. ट्रिपल क्रोशा करायचा. 1 2, परत 5 चेन करायच्या. 2 3 4 5 आणि त्याच ठिकाणी आणखीन एक ट्रिपल क्रोशा करायचा. तिथंच आणखीन एक, म्हणजे 2 ट्रिपल क्रोशे करायचे एकाच ठिकाणी. दोन्हीच्या मध्ये घेतले चेनवर. त्याच्या पुढच्या चेन आहेत त्याच्यावर ट्रिपल क्रोशा. 2 ट्रिपल क्रोशे, 5 चेन आणि 2 ट्रिपल क्रोशे असं करायचं आहे.
5 चेन घ्यायच्या, 5 आणि त्याच्यातच आणखीन 2 ट्रिपल क्रोशे. पुढच्या ह्याच्यात जाताना आपल्याला चेन घ्यायच्या नाही, डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात विणायचंय. असं आता इथपर्यंत विणून घेते मी. असे झाले इथं विणून. परत 2 चेन करायच्या आणि हे जे आपण 10 डबल क्रोशे घेतलेले आहेत त्याच्यावर डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 सोडायचे इकडून आणि इकडून पण 1 2 3 सोडायचे. मधल्या 4 वर 1 1 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. तर 4 डबल क्रोशे तयार होतात. 2 3 आणि 4. परत 2 चेन करायच्या आणि सेम या दोन्हीच्या मध्ये ज्या चेन आहेत त्याच्यावर ट्रिपल क्रोशा, 2 ट्रिपल क्रोशा, 5 चेन आणि 2 ट्रिपल क्रोशा करायचे. असंच आता हा राऊंड मी करून घेते. हा राऊंड झाला आहे माझा इथं. तर शेवटला 1 चेन करायची आणि या ठिकाणी हा दोरा इथं कट करायचा आहे. तर आपल्याला कलर चेंज करायचा आहे. या साईडनं विणायला सुरू करायचं. हे जे डबल क्रोशे आहेत त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. सुरुवातीला 1 चेन आणि प्रत्येक ह्याच्यावर 1 1 सिंगल क्रोशा करायचा आहे. मुका खांब करायचा आहे. त्या दोन्हीच्या मध्ये जे 5 चेन घेतलेले आहेत आपण, त्या 5 चेनवर डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 डबल क्रोशे झाले की 3 चेन करायच्या आणि त्याच्यावरतीच हे स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं. परत इथं 4 डबल क्रोशे करायचे. टोटल 9 डबल क्रोशे करायचे त्याच्यात आपल्याला. 2 3 आणि 4 टोटल 9 डबल क्रोशे झाले याच्यात. पुढे या दोन्हीच्या मध्ये स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत पुढच्या याच्यावर सेम तसेच 9 डबल क्रोशे करायचे, म्हणजे 5 डबल क्रोशे करायचे. 3 चेन घ्यायच्या, 3 4 5. परत 3 चेन करायच्या, याच्यावरती जिथं स्लिप स्टिचनं पॅक करायच्या आणि त्याच्यातच आणखीन 4 डबल क्रोशे करायचे. 2 3 4 या दोन्हीच्या मध्ये बघितलं स्लिप स्टिचनं पॅक करायचं. हा शेवटचा राऊंड आहे आपला. अशा प्रकारे इथपर्यंत करून या. पुढे दाखवतो.
हे झालं इथपर्यंत. आता याचे आपण 4 डबल क्रोशे घेतलेले आहेत मध्ये, त्याच्यामध्ये सगळी स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे आणि पुढं सेम अशी डिझाईन करून घ्यायची. 5 डबल क्रोशे करायचे. असं काही शेवटचा राऊंड मी करून घेते. हे माझं शेवटचा राऊंड करून झालाय आणि अशा प्रकारे तोरण आपलं इथं तयार झाले. का किती सुंदर झाले. विणायला खूप सोपं आहे, तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर हवे असतील तर या ठिकाणी असे गोंडे पण बसवू शकता तुम्ही प्रत्येकाला, परंतु ते खूप किचकिच दिसेल म्हणून मी नाही बसवले. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बसवू शकता. तिथं गोंडे क्रीम कलरचे लावायचे, अपोजिट कलर, मग छान दिसतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.